1973च्या मॅट्रिकच्या वर्गातले हे सगळे मित्र 53 वर्षानंतर आज जे एकत्र झाले, त्याचं मेन इंटेन्शन आमचं होतं ते म्हणजे आमची जी शाळा होती बनास सारडा विद्यालय, त्या बनास सारडा विद्यालयाला भेट द्यायची आणि ज्या वर्गात आम्ही लहानपणी शिकलो त्या वर्गामध्ये जायची आमची खूप इच्छा होती. त्याप्रमाणे आम्ही या शाळेत गेलो. पूर्वी या शाळेचं पुढे आणि मागे खूप मोठं पटांगण होतं, परंतु आता जे पुढचं पटांगण आहे त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती बांधलेल्या असल्यामुळे पुढचं पटांगण तर काही शिल्लक राहिलेलं नाही, परंतु अनेक इमारती, भव्य इमारती त्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या आहेत. आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये बनास सारडाची इमारत आहे, ती अतिशय जुनी झालेली आहे. 100 वर्ष या शाळेला आता या वर्षामध्ये पुढच्या वर्षात होणार आहे. त्याचा मोठा महोत्सव साजरा होणार आहे. कदाचित त्यावेळेस त्या शाळेला रंगरंगोटी करतील, परंतु आता मात्र ती शाळा जुन्याच पद्धतीची आहे. त्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही आत गेल्यानंतर उजव्या बाजूला SSC परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची एक लिस्ट लावलेली आहे. या ठिकाणी आमचा जो मित्र आहे, जो 1973 साली संपूर्ण शाळेतच नव्हे तर सिन्नर तालुक्यात पहिला आला होता, तो संजय विष्णू कुलकर्णी आज आमच्याबरोबर आहे. त्यामुळे आम्ही तो बोर्ड पाहिला, त्याचं ते नाव पाहिलं, कारण त्यानंतर आम्ही आत्ताच शाळेत आलो होतो ना, त्यामुळे आम्हालाही खूप छान वाटलं आणि त्यालाही खूप छान वाटलं आणि मग सगळ्यांनी त्याच्याबरोबर देखील एक एक फोटो काढला. त्यानंतर आम्ही शाळेतल्या एका वर्गात गेलो. शनिवारचा दिवस होता, अर्धा दिवस शाळा होती आणि मग आम्ही सगळे जेवढे जमा झालेलो होतो तेवढे 53 वर्षानंतर आमच्या या शाळेतल्या वर्गात बेंचवर बसलो. काही मुलांनी शिक्षकांसारखं बोलायचा प्रयत्न केला, तर काहींनी विद्यार्थ्यांसारखा वातडपणा देखील करायचा प्रयत्न केला. या ठिकाणी आम्ही 53 वर्षांनी आलो होतो. 1973च्या आधीची जी काही वर्ष आहे तेव्हा आम्ही सगळे 15 ते 16 वर्षाचे मुलं होतो आणि आज आम्ही आमच्यापैकी प्रत्येक जणांनी 70 पार केलेले आहे. आज आम्ही 70 वर्षाचे आहोत, त्यावेळेस आम्ही 15-16 वर्षाचे आहोत. ही जी मधले वर्ष आहेत, ही मधली वर्ष आम्ही बाहेर होतो आणि पुन्हा एकदा 53 वर्षानंतर आमच्या या शाळेत, आमच्या या वर्गात, या बेंचवर बसण्याचा आनंद काही वेगळाच होता. या सगळ्यांच्या भावना अतिशय उचंबळून आल्या. खूप छान वाटलं, खूपच मस्त वाटत होतं. त्याचवेळी शाळेचे विद्यमान जे मुख्याध्यापक आहेत ते आले. ते आमच्यापेक्षा वयाने लहान आहे. त्यांनी आम्हाला नमस्कार केला. आम्हाला मोठं ऑकवर्ड वाटलं. आम्ही त्यांना म्हटलं, अहो तुम्ही मुख्याध्यापक आहात, पण त्यांनी आमच्या सगळ्यांची खूप आस्थेने चौकशी केली. आमच्यापैकी किनीकर, जोशी आणि विजय भालेराव, त्याचप्रमाणे संजय लेले यांचे वडील आणि आई या शाळेमध्ये उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक अशा मोठ्या पोस्टवर होते आणि त्यामुळे त्यांना तर ह्या शाळेबद्दल अभिमान आहे. पण आम्हाला सगळ्यांना आणि विशेष म्हणजे हे सगळे त्यावेळचे विद्यार्थी, आमचे वर्गबंधू आमच्यासोबत असल्यामुळे आजच्या या भेटीमध्ये आम्हाला खूपच विशेष वाटलं. मुख्याध्यापकांनी देखील आमचा खूप योग्य सन्मान केला, त्याबद्दल देखील आम्हाला खूप भरून आलं. त्यांचं खूप कौतुक वाटलं. शाळेला आणि मुख्याध्यापकांना शुभेच्छा देऊन आम्ही तेथून चांगल्या स्मृती घेऊन पुढे निघालो.